छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विचारांना शिर्डीत भव्य रूप देण्यासाठी 10 कोटी रुपयांच्या शिवसृष्टी प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून वर्क ऑर्डर प्राप्त झाली असून लवकरच या ऐतिहासिक प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे। छत्रपती शासन आणि युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित शिवजयंती निमित्ताने कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिर्डीमध्ये शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प व्यक्त केला। यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित माता भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते। शिर्डी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। युवा शिर्डी ग्रामस्थ आणि छत्रपती शासन या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून युवकांना सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे योग्य दिशा देण्याचे काम सुरू असून शिर्डीचे भविष्य हे युवकांच्या खांद्यावर असल्याचे त्यांनी नमूद केलं। विविध उपक्रमांच्या माध्यमातून युवकांमध्ये संघटनात्मक व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे कार्य या संघटनांकडून सातत्याने होत असल्याबद्दल त्यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले। महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायती आणि नगर परिषदांमध्ये आदर्श ठरेल अशी ही भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत युवा शिर्डी ग्रामस्थ आणि छत्रपती शासन या दोन्ही संघटनांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असून युवकांना योग्य दिशा देण्याचे काम विविध सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे। तसेच छत्रपती शासन यांच्या वतीने साईंची भूमी स्वच्छतेची हमी हा उपक्रम राबवण्यात येत असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साईनगरी स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येक शिर्डीकराची जबाबदारी आहे। सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे अथवा घाण करणाऱ्या व्यक्तींचे छायाचित्र काढून छत्रपती शासन यांना सादर केल्यास 500 रुपयांचे बक्षीस देण्याचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी छत्रपती शासन यांचे आभार व्यक्त केले। नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी।